स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना याचा कार्यकाळ हा 5 महिन्यांनी वाढवलेला होता. पहिला जो कार्यकाळ आहे हा 6 महिने संपलेला होता. 5 महिना कार्यकाळ वाढवल्यानंतर काही असे जिल्हे आले आहेत, त्या जिल्ह्यांचं मानधन अजूनही मानधनाचा प्रश्न मिटलेला नाही. ज्या वेळेला आस्थापनेला विचारायला विद्यार्थी जात असतात त्यावेळेला उडवाउडवीची उत्तरं या आस्थापनेकडनं दिलेली असतात. परंतु काही आस्थापनेच्या माध्यमातून काही जिल्ह्यांची जी मानधन आहेत ती मानधन मात्र झालेली आहेत. परंतु काही जिल्ह्यांची मानधन हे अजूनपर्यंत 4 महिने 5 महिने झालेत, अजूनपर्यंत आलेले नाहीयेत. म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून जानेवारी महिन्यापासून आपल्या या युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी आहेत यांना मात्र आपले आर्थिक चणचण भासत आहे आणि या विद्यार्थी वारंवार त्या आस्थापनेला भेट देत आहेत. सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून कौशल्य विकास विभागाचे जे सहाय्यक आयुक्त यांना सुद्धा भेट देत आहेत. विद्यार्थी संघटना ज्या निर्माण झालेल्या आहेत, युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्या संघटना निर्माण झाल्या आहेत त्यांच्या अध्यक्षांना सुद्धा सोबत घेऊन गेला असता त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत. नेमका हा प्रश्न कशामुळे निर्माण झालेला आहे, अजूनपर्यंत ती कारणं त्या माध्यमातून सांगितले जात नाहीयेत. मग या सर्व विद्यार्थ्यांनी युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी नेमकं जावं कुणाकडे, हा प्रश्न आपल्या सर्व विद्यार्थ्यांपुढे पडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना एकीकडे दिसत आहे आणि त्या योजनेतून विद्यार्थी ज्या आपल्या महिला भगिनी आहेत, ज्या माता आहेत, त्यांना मात्र वेळोवेळी बरोबर त्यांचा हप्ता जो आहे तो त्यांना त्या म्हणजे महिन्याला त्या ठिकाणी वेतन मात्र त्यांचं जे मानधन आहे की ते 1500 रुपये त्यांना मिळत आहे. परंतु तेच त्यांचे भाचे जे आहेत म्हणजे ज्या बहिणीचे लेकरं जे आहेत त्यांना मात्र हा प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यांच्या पुढं त्यांचे जरी एज्युकेशन घेतलेलं असेल, शैक्षणिक पातळी जरी चांगली असेल तरी पण त्यांना याला फेस करावं लागत आहे, यांना तोंड द्यावं लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांनी कोणाकडे गेले असतं, कारण मुख्यमंत्री जेव्हा सभेमध्ये बोलत असतात तेव्हा आम्ही सर्व लाडक्या भावांना आम्ही न्याय देणार, आम्ही कोणत्याही त्यांच्यावरची कारवाई किंवा कोणतीही गोष्ट त्यांच्यावर होऊ देणार नाही असं मात्र उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यातून आपण ऐकताना दिसत आहे. परंतु जेव्हा ही निवडणुकीची वेळ येतात तेव्हा ते बोलत असतात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा ही योजना अंमलबजावणी करायची असते मात्र त्यापुढे आपल्या ज्या विद्यार्थी आहेत, आपले युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांच्यासमोर मात्र हा पगाराचा हा मानधनाचा तिळा मात्र तसाच आहे. हा सुटे कोणत्याही पद्धतीने सुटण्यास तयार नाही. महत्वाचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी ITI झालेले आहेत, 12वी पास आहेत, या विद्यार्थ्यांना 6000 रुपये दिलं जातं आणि जे विद्यार्थी डिग्री आहे त्यांना 7-8 हजार रुपये दिलं जातं. परंतु ज्या विद्यार्थ्यांना DED झालेले आहेत, BEd झालेले आहेत आणि जे इतर आस्थापनेमध्ये काम करत आहेत किंवा कोणी ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत यांचा मात्र प्रश्न, आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा मात्र कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यासारख्या विद्यार्थ्यांचा, चंद्रपूर जिल्ह्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या काही अशा विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर अजूनपर्यंत फेब्रुवारीपासून जानेवारीपासून त्या विद्यार्थ्यांचं मानधन झालेलं नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांचं रूमचं भाडं असेल किंवा इतर जे मेसचा जो खर्च आहे तो नेमका विद्यार्थ्यांनी द्यायचा कसा, हा प्रश्न त्या युवा कार्य प्रशिक्षणार्थींपुढे पडलेला आहे. त्यामुळे शासनाने आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या या आपली जी योजना आहे किंवा आपले जे विद्यार्थी मित्र आहेत आणि ज्या माध्यमातून आपली संघटना आहेत, ज्या माध्यमातून आपण 2-3 लढे उभारलेले आहेत आणि ज्यामुळे 5 महिन्याचा कार्यकाळ सुद्धा वाढलेला आहे. सर्वच नेते किंवा सर्वच आपले विद्यार्थी सकारात्मक आहेत, परंतु शासन आपल्या बाजूने सकारात्मक असताना या ठिकाणी दिसत नाही आणि आपल्याला न्याय मिळताना दिसत नाहीये. एकीकडे मुख्यमंत्री बोलतात, अमरावती सारख्या ठिकाणी बोलतात की आम्ही कोणताही प्रश्न असेल तरी आम्ही लाडक्या भावांचा प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवणारच आहोत. परंतु असे जर प्रश्न आले तर नेमकं विद्यार्थी ज्या अधिकाऱ्यांकडे जात असतात तेव्हा उलट उत्तर दिले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण एकजुटीने राहणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे, ज्या माध्यमातून आपल्या या मानधनाचा प्रश्न सुटणार आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांचं मानधन अजूनपर्यंत झालेलं नाही त्यांनी पुन्हा एकदा निवेदन द्यायचं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून आपल्याला शासनाला सांगायचं आहे की आम्ही गेल्या 5 महिन्यापासून आमचं वेतन झालेलं नाही आहे, कारण काय आहे ती कारण शोधणं आणि त्या सरकारला धारेवर धरणं हे आपलं काम असणार आहे. कारण जसा आपला 5 महिन्याचा निर्णय आपण वाढवून घेतलेला आहे तसाच हा मानधनाचा मुद्दा सुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला असेच अपडेट करता सबस्क्राईब करा. धन्यवाद.